एकनाथ शिंदे मुंबईत सक्रिय करणार ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात, काही नगरसेवकांनी संपर्क केल्याचा दावा। शिंदेंकडचे नगरसेवक मूळचे शिवसैनिक, कितीही कोंडलं तरी संपर्काची साधनं अनेक। संजय राऊतांचं सूचक विधान, तर भाजपचा महापौर होऊ नये अशा सगळ्यांच्या भावना, असंही विधान। शिंदेंनी नगरसेवकांना कोंडून ठेवलेल्या ताज लँड्स एंडमध्ये आज संजय राऊत जेवायला जाणार, तर जेवायला जातोय संशय घेऊ नका, राऊतांचं मिश्किल विधान। काकांनी चाकरी आणि मातोश्रींना भाकरी बंद केली असं वाटतं, त्यामुळे बहुतेक ताजमध्ये जेवायला येत आहेत। शिंदे सेनेच्या शीतल म्हात्रे यांचा संजय राऊतांना टोला, खाल्ल्या मिठाला जागायची सवय तेवढी लावून घ्या, म्हात्रेंचा टोला। मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आता डिप्रेशनमध्ये गेलेत। खासदार नारायण राणे यांची टीका, संख्याबळ नाही महापौर आकाशातून येईल का, राणेंचा ठाकरेंना खोचक सवाल। मुंबईत काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयानं ठाकरे बंधू मवियाला खोडा। मुंबईत ठाकरेंचे 30हून अधिक उमेदवारांचा काँग्रेस स्वतंत्र लढ्याने पराभव, वर्षा गायकवाडांच्या हट्टामुळे नुकसान झाल्याची चर्चा। वसईमध्ये भाजपकडून बवियाचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती। भाजपने असले धंदे करू नयेत, माझा एकही नगरसेवक फुटणार नाही, हितेंद्र ठाकूर यांचा इशारा। सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महायुतीतून लढणार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची घोषणा। नगरपालिका निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर राणेंचा निर्णय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार, रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट। पिंपरी चिंचवडमध्ये क्रॉस वोटिंगचं आवाहन करणाऱ्या महिला उमेदवाराचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती। 1 मत घड्याळाला आणि 3 मतं कमळाला देण्याचं आवाहन, व्हिडिओतील महिला राष्ट्रवादीच्या उज्ज्वला ढोरे असल्याचा दावा। नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण तापलं, शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक, दरोडा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यांनंतर कारवाई, अटकेनंतर प्रकृती बिघडल्यामुळे चौधरी रुग्णालयात दाखल। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू। अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा खाला, मोहोळ जवळील देवडी पाटीजवळ अपघात। बीडमध्ये पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाचा मृत्यू, ज्ञानराधा बँक घोटाळ्यातील आरोपींना घेऊन जाताना अपघात, एका जखमी व्यक्तीवर उपचार सुरू। गोंदियातील खडकीमध्ये 4 वर्षीय मुलावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद, बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू, ग्रामस्थांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची झाली होती मागणी। बीडमध्ये जीएसटी विभागातील अधिकाऱ्याची आत्महत्या, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर, जीएसटी विभागातील एक अधिकारी पोलिसांच्या ताब्यात। कल्याणमध्ये हळदी समारंभात जेवण केल्यानं 40 ते 50 जणांना विषबाधा, वधूसह तिच्या कुटुंबालाही विषबाधा झाल्याने लग्न समारंभ रद्द करण्याची वेळ।